नमस्कार मित्रांनो. डोक्याला दुखायला लागलंय. ते यूट्यूबला फेसबुकला परत तसले तोत्या छाप डॉक्टरला यायला लागलेत. त्यांच्यावर काय तर कारवाई केलीच पाहिजे. काय ते आमचं औषध घ्या, तुमचे ब्लॉकेजेस नीट होतेत, हे होतेत. काय येड्यात काढाय धंदे येत. ब्लॉकेजेस काय लगे तुमचं औषध घेतलं म्हणजे ब्लॉकेजेस काय फाकणार आहेत काय? हा, येड झाव्यानं लोकाला मातीत घालायचे धंदे बंद करा. कौन तो मेरे ये आने से पहले मेरे 2 ब्लॉकेजेस थे और मैं ट्रीटमेंट लेने के बाद मैं अभी ठीक हो गया हूँ. अरे कुठं नरकात सुद्धा जागा मिळायची नाही लागा ना तुम्हाला. कशाला लोकाला फसवताय? काय मिळणार आहे असलं करून? नका रे, नका असलं करू. लोक मरतील तुमच्यामुळे. अहो ज्यांचे ब्लॉकेजेस काढलेत, आता माझ्या भावाचे ब्लॉकेजेस काढलेत तरी सुद्धा त्याला त्रास होतोय. आणि तुमचं ते औषध घेऊन हे व्हायचं व्हय, ब्लॉकेजेस निघायचे होय. हा, काय त्याच्या आईचा किडा तुमच्या. अरे नरकात सुद्धा जागा मिळायची नाही नासक्यानं तुम्हाला. हा, काय झालं? काय बोललं तर काय म्हणते ती काय नसतं ग टिटवी ती. अगं पक्षी आहे ती, ओरडणारच आहे. पक्षी बरोबर आहे ती उगा ती अंधश्रद्धा आहे ती. खरा येडे नाही ग. अगं आपण इथं हा बघा मित्रांनो, आम्ही इकडं राहतोय. बघा हे सगळे माळराणे. त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण येऊन राहायला लागलो, मग त्यांची ओरडायची जागा गेली कुठं? मग त्यांनी ओरडावं कुठं? मग ती सिटीजन ओरडते. इथे आले अंधश्रद्धा. हा दिदे इकडे काय करले? रिमोट इथनं कुठं दाबती? बस इथं. काय बोला बोल व्हिडिओ मध्ये. काय बोलू? काय तर बोल की. काय नाही बोलायचं. आता ते व्हिडिओ वगैरे होय तिथे. तुम्हाला विचार, तुम्हाला किती ब्लॉकेजेस होते, काय होते मी सांगतो. आपण व्हिडिओ बनवू. तुझं नको बोलू का? अगं फालतूकचे व्हिडिओ बनवून लोक मातीत घालून लोकाला. मग तेच बघा, आई पण काय म्हणते, आमच्या भावाला अजून बी त्रास होतोय ब्लॉकेजेस काढून पण. मग तुझं आयुर्वेदिक औषध घेऊन काय होणार आहे? बंद करा व्हिडिओ आहे शिवाय दिलं त्याच्यात हे झालं. हो दे देऊ दे शिव्या. मी पण शिव्यात द्यायला लागलो मगापासून. सगळ्यांना शिवाय दाखवायच्या गाईचा. दाखवू दे की, मग काय चुकीचं काय? अच्छा बघा, मी उडले असून कुठलं बघा मोबाईलला शिवाय दिले. मोबाईल बघायला लागला, ही काम कर, ती करायला लागला, ती कर, ही कर, पाणी आण, झाडून काढ. त्या उगीला तर एक पण काम सांगत नाहीत, निवांत झोपलेली असती. ओके म्हणजे जी बारकी बाईने. आता हा तुम्हाला एक सांगू का मित्रांनो, लय म्हणजे लय लोक येड्यात काढत धंदे चालू केले. तो लय येड्यात काढतात. जा जा, तुम्हाला विश्वास असला तर अद्रकाचं पाणी प्या, अद्रक खावा, पाय दुमडून झोपा, तुमचा अटॅक यायचा बंद होईल. मग ती एकोस्प्रिन परत ती बाकीच्या जी गोळ्या आहेत ती मार्केटिंग म्हणजे बंदच झाल्या पाहिजेत. अटॅक जर का यायला लागला तर एकोस्प्रिनच्या 75 जर का असल्या तर 2 गोळ्या जिभे खाली द्यायच्या, किंवा ती चावून खाऊन पाणी प्यायला द्यायचं. म्हणजे तोंडात टाकायच्या, चावायच्या अशा आणि लगेच पाणी प्यायचं. किंवा ती गिळून जरी अशा जरी टाकल्या तरी बी चालते. त्याने रक्त एकदम फास्ट पातळ होतं. जर का 75 असेल तर 150 mg असेल तर काय प्रॉब्लेम नाही, एक दिली तरी चालतंय. आणि अजून एक गोळी आहे ती लक्षात आहे ना, पण एकोस्प्रिन, आणि त्या गोळीचं मला नाव लक्षात आहे नाही, मी परत कमेंटमध्ये सांगाल मी तुम्हाला. पण एकोस्प्रिन तरी मला लक्षात आहे. त्या 2 गोळ्या जरी 75च्या तरी सुद्धा अटॅक थांबू शकतो. म्हणजे दवाखान्यात जाईपर्यंत चान्स मिळू शकतो. आणि पेशंट जर का टोटली अनकॉन्शियस झाला
हायपर ॲसिडिटी मित्रांनो, दुसरं काय नाही. पित्तामुळे होतं मला ते. मला बी एखाद्या डॉक्टरला दाखवून घ्यावं लागेल. काय नाही, मेडिकल फील्डवर विश्वास ठेवा, ते काय तुम्हाला फसवत नाहीत, काय नाहीत. चला बाय. त्रास व्हायला लागला.